साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। त्यापूर्वी या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी महेशजी नाटेकर आणि नेत्राताई ठाकूर यांचं या ठिकाणी पक्ष प्रवेश। महेश नाटेकर हे या ठिकाणी मच्छीमार संघटनेचे प्रमुख नेते आहेत आणि गुहागर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ते माजी उपाध्यक्ष आहेत। नेत्राताई ठाकूर हेही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत। 2 टर्म ते या ठिकाणी उपस्थित होते। प्रदीप सुर्वे मित्रांनो, हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम त्याप्रमाणे सभापती सन्माननीय माजी सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, नवनीत शेठ ठाकूर माजी सरपंच हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदीप शेठ सुर्वे हे पडवे गटातून या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। खूप सरपंच आणि खूप माजी सभापती या ठिकाणी मित्रांनो दाखल झालेले आहेत। आज या मित्रांनो या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। खूप भाग्याचा दिवस आहे आज। आपण पाहतोय अनेक सरपंच या ठिकाणी आज पक्ष प्रवेश करतात। यानंतर आपण बाकीच्या सर्वांचा फोटो काढणार आहोत साहेबांबरोबर। सर्वांचाच पक्ष प्रवेश या ठिकाणी व्यासपीठावरती होणार नाही। खूप लोक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। गुहागरचे 2 जिल्हा परिषद गट या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी शिंदे साहेब मित्रांनो या ठिकाणी दाखल झाले आहेत। चला बाकीच्यांनी थांबून घ्या, नंतर आपण पक्ष प्रवेश करणार आहोत। हॅलो, बाकीच्यांनी गर्दी करू नका प्लीज। साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। मी विनंती करतोय सर्व या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक शेठ कनगुटकर, नेत्राताई ठाकूर, त्यानंतर सन्माननीय महेशजी नाटेकर, कृपया गर्दी करू नका। आता तुम्ही थांबून घ्या, नंतर आपण फोटो सेशन करणार आहोत। साहेब खूप लांबून मित्रांनो बाय कार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्याला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे। पक्ष प्रवेश तर नक्कीच झालेला आहे या ठिकाणी प्रमुखांचं। मित्रांनो बाकी सर्वांनी या ठिकाणी बाजूला व्हायचं आहे। नेत्राताई ठाकूर, महेशजी नाटेकर हे जिल्हा परिषद साहेबांचं स्वागत बाकी आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतोय। मी विनंती करतो बाकीच्यांनी गर्दी कमी करूया। सामंत साहेब यांच्या सूचनेनुसार फक्त साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय। मित्रांनो बाकीच्या नेत्या खाली व्हा, मी विनंती करतोय। नेत्राताई, महेशजी नाटेकर, दीपक शेठ कनगुटकर, निलेशजी मोरे, त्यानंतर महिला अध्यक्षा ज्योत्स्ना कातळकर या सर्वांना मी पुढे बोलवतोय की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या ठिकाणी केवळ साहेबांचा आपण सन्मान करतोय। चला बाकीच्यांनी बाजूला व्हायचं आहे। या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय। सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व एकच सन्मान या ठिकाणी आपण करतोय। मित्रांनो एक आज खूप भाग्याचा दिवस आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे आज या ठिकाणी दाखल झाले आहेत।
या ठिकाणी यानंतर लगेचच नेत्राताई ठाकूर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. चला बाकीच्याने स्टेजवरून खाली व्हा, आपल्या बरोबर फोटो सेशन होईल त्यानंतर. यानंतर नेत्राताई ठाकूर यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी साष्टांग नतमस्तक होते. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या गृहिणीच्या एक सामान्य जिल्हा परिषद सदस्य, तुमच्या सर्वांची लाडकी ताई आणि ह्या पक्षप्रवेशासाठी खास इथे उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आदरणीय शिंदे साहेब, ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं, ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्यांच्याबरोबर आलेले मंत्री आदरणीय गोगावले साहेब, ह्या गुहागर तालुक्याचे नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजूदादा मेंढल, ज्यांचं आपण नाव ऐकून होतो ते आदरणीय विपुलदादा कदम, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय शशींजी चव्हाण साहेब, आमचे ज्यांच्याबरोबर मी जिल्ह्यात काम केलं ते माझे आमदार आदरणीय संजयजी कदम साहेब, परिषदचे माझे सहकारी आदरणीय महेशजी नाटेकर साहेब, त्याचबरोबर माझ्याबरोबर पक्षप्रवेश करणारे ह्या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय विलासजी वाघे साहेब, माजी सभापती आदरणीय निकम साहेब, माजी सभापती आदरणीय पूनमताई पास्टे, विभाग प्रमुख समीरदादा डिंगनकर, आणि ज्यांचं खंद समर्थन असतं ते माझे पती वेळणेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नवनीतजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर ह्या गटातील सर्व सरपंच, प्रामुख्याने आज माझ्याबरोबर 5 विद्यमान सरपंच, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि माजी सरपंच आणि गावातील आज ह्या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील साक्रियागर असेल त्याचे आमचे पाटील कारभारी, त्याचबरोबर वेळणेश्वर भाटी, अर्दई, उमराट, चिंद्रावड, पिंपर, कर्द, दोडवली, वागांब, नरवण, त्याचबरोबर शीर, कोथळूक, पाब्र, कुटगिरी, पाती ह्या विभागातून तुळूक, पाब्र, कुटगिरी, पाती ह्या विभागातून आणि पाली ह्या विभागातून साहेब आज माझ्याबरोबर सर्व पदार्थांनी, म्हणजे काय काय ठिकाणी तर म्हणजे साक्रियागर असेल, आमचं वाडदई असेल, की गाव आज आपल्या पक्षामध्ये आज प्रवेश झालाय. आज मी या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. आज गेली 2007 साली माझा निसट्ट पराभव झाला होता. 181 मतां ह्या गटात मी पराभूत झाले होते, पण साहेब जिद्द सोडली नव्हती. मी 2012ला उभी राहिले, 2017ला निवडून आले, 2012ला निवडून आले आणि काम करण्याची त्यांच्या माध्यमातून संधी मिळाली. अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या गटामध्ये केली. त्यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. आम्ही आज
हा पक्ष प्रवेश करतोय, त्यांच्या मार्फत अनेक विकास कामांना सामोरं जात असताना की आमची साखरेनगर सारखी 8.5 कोटीची जेटी आज मंजूर आहे, काम सुद्धा चालू आहे, पण त्याच्या कामाची परिपूर्णता होत नाहीये. आमचं वेळणेश्वर भाटी असेल तिथे बंधाऱ्याची गरज आहे की ह्या विभागातनी एकच सगळ्यांनी निर्णय केला की आपल्याला कुठेतरी सत्तेत जायचंय. आणि जेव्हा हा सगळ्यांचा लोकमताचा कल माझ्या समोर आला, सामंत साहेबांचं नेतृत्व हे आमच्या समोर होतं आणि सामंत साहेबांनी जेव्हा 2017ला जेव्हा नियोजन सदस्यासाठी मी उभी राहिले होते आणि तेव्हा हे मिळालं नव्हतं, पण सामंत साहेबांनी कधीही माझ्यावर असं म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी जर कुठचं काम सांगितलं तर नक्की साहेब ते पूर्ण करत होतात. मी आज तुमचा जाहीर आभार मानते की ही संधी नव्हती, पण त्यांनी एक की आपल्या गटात काम करत असताना, लोकहिताचं काम करत असताना, मी ह्या गटातनं काम करताना कधी सगळ्यांची ताई कधी बनले मला समजलं नाही. 2002 मध्ये पासून गेली 18 वर्ष आम्ही शिवसेनेत गेल्याच्या नंतर पुन्हा तालुका प्रमुख राहण्याची संधी मला मिळाली. मी संघटनेमध्ये काम करत असताना, आज जर तुम्ही बघितलं असाल, गटात काम करत असताना ह्या 4-8 दिवसात गावाच्या गावात टर्न होणं हे माझ्यासारख्या भगिनीचं म्हणजे एक मी माझं पुण्य समजते की सर्वसामान्य घरातली गृहिणी आज स्थानिक आमदारांचं नेतृत्व एका बाजूला आहे आणि आमदारांना सोडून आज माझ्या विश्वासावर लोकांनी आज आपल्या तुमच्या उपस्थितीत आज प्रवेश करतायत. आमचा एकच विश्वास मी तुमच्या वतीने त्यांना दिलाय की कोणतीही कामं असतील, कामांच्या रूपी आपण तुमची आश्वासनं ही नक्की पूर्ण करू. आपण आज बाय रोड तुम्ही इथे आलात, आज मुंबईतून येताना जर आपण बघितलात तर आमचा रस्ता सुद्धा तुम्ही बघितलात. हा रस्त्याचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागावा, कारण की आमचे मुंबईकर आता मुंबईतून गाड्या घेऊन हे गणपतीला येतात, कारण की आज जर बघितलात तर 75% गावं आमची खाली आहेत. तिथे गावांना आमचा रोजगार नाहीये. की पदार्पण करतायत किंवा मुंबईला जातायत. तुम्ही जर आलात तर आमच्या जर एखादीवर विश्वास दाखवलात आणि मी सुद्धा आज मला वाटतं जवळजवळ झाले आहेत की मी आज येताना 6 ते 6,500 लोकांचा आज तुमच्या विश्वासावर जरी इथे उपस्थिती कमी असली, आज उपस्थिती जरी कमी असली तरी जे आलेले आहेत ते गावातनं प्रतिनिधी आलेले आहेत. प्रत्येक वाडीवाडीतली ही मंडळी आज इथे आलेली आहे की गावातले पदाधिकारी असतील की त्यांनी एकच विश्वास ठेवलाय की नेत्राताई जो निर्णय घेते किंवा नेत्राताईला आम्ही जो ही प्रतिसाद देतोय त्या प्रतिसादाचं विपुलदादा आपण सगळ्यांनी चीज करूया. तुम्ही जो विश्वास दाखवलाय किंवा साहेबांनी जो विश्वास दाखवलाय, तुम्ही जे कामांच्या स्वरूपातलं आश्वासन दिलाय तो विचार तुम्ही करावा. मी पुन्हा एकदा माझ्या या वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद मानते आणि आपल्याला आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्हाला बघायची इच्छा झाली होती, कारण की कालपर्यंत माहित नव्हतं, रात्रीपर्यंत
माहिती नव्हतं. आज अचानक सामंत साहेबांनी सांगितलं की ताई उपमुख्यमंत्री येत आहेत. माझ्यासारख्या भगिनीला फार आनंद वाटला की आज एक म्हणजे सामान्य माझा सासर माहेर साहेब एकाच गटात आहे. एका बाजूला शिर हे सासर आहे आणि वेळणेश्वर हे वेळणेश्वर सासर आहे आणि शिर ही जन्मभूमी आहे. त्यामुळे जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही एकाच गटात असल्यामुळे हा वेळणेश्वर गटाचा झंझावात हा तुमच्या आशीर्वादाने असाच राहील असं आश्वासन देऊन इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या पक्षप्रवेशासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, ज्यांनी प्रवेश केला त्या नेत्राताई ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेशजी नाटेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले 3 माजी सभापती, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येनं वाडीवाडीतून आलेले प्रमुख सगळे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, साहेब मी तुमची सर्वप्रथम दिलगिरी एवढ्यासाठीच व्यक्त करतो की मुंबईवरून थेट इथपर्यंत तुम्हाला गाडीनं प्रवास करावा लागला. पण आजचा हा पक्षप्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश आहे. आज जरी आपण सभागृहामध्ये 2000 किंवा 3000 लोक बघत असलो तरी देखील या दोघांच्या तिघांच्या माध्यमातून किमान 10,000 मतदार आज तुमच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. एवढा मोठा असा पक्षाचा कार्यक्रम आहे. साहेब मगाशी ज्यावेळी मी इथं आलो आणि मी सगळ्या महिला भगिनींना एक प्रश्न विचारला की ज्या व्यक्तीनं सख्या भावापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम केलं ते माननीय एकनाथ शिंदे साहेब इथे येणार आहेत. तुम्ही 3 वाजल्या पासून इथे बसलेला आहात. तुम्हाला जेवणाच्या साठी जेवण करायला देखील जायचं आहे. तर तुम्ही एकनाथ शिंदे येईपर्यंत थांबणार का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कृतीतनं दाखवून दिलेला आहे की आमच्या सख्या भाव, त्याबद्दल देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. साहेब मी नेत्राताईंना देखील सांगितलं, कृतीतनं दाखवून दिलेला आहे की आमच्या सख्या भाव, त्याबद्दल देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. साहेब मी नेत्राताईंना देखील सांगितलं, महेश नाटेकरांना सांगितलं, सगळ्यांनाच सांगितलं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. येणारी गुहागर पंचायत समिती असेल, येणारी गुहागर नगरपंचायत असेल, रत्नागिरी जिल्हा परिषद असेल, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भगवा फडकवायचा ही शपथ घेण्याचा देखील आजचा दिवस आहे. साहेब नेत्राताई जेव्हा एकत्र आपण काम करत होतो त्यावेळी शिवसेनेमध्ये काम करायचे, संजयराव तुम्हाला देखील माहिती आहे. काही खऱ्या गोष्टी देखील तिच्या संपूर्ण परिसरातल्या बंधू भगिनींना कळल्या पाहिजेत. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नेत्राताईला नियोजन मंडळाचं सदस्य करायचं. कदम साहेब बरोबर आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची महिला भगिनी जी अहोरात्र मेहनत करून शिवसेना संघटना वाढवते, तिला आम्ही काहीच देऊ शकलो नाही. तिला आम्ही आरोग्य सभापती करू शकलो नाही, तिला आम्ही शिक्षण सभापती करू शकलो नाही आणि म्हणून तिला फक्त नियोजन मंडळाचं सदस्य करावं अशा पद्धतीची साहेब मी मागणी केली. 3 दिवस अगोदर तिचं ज्याला आपण तिकीट म्हणतो नियोजन मंडळाच्या सदस्याचं ते जाहीर झालं आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी मला सांगण्यात आलं की नेत्राताई ठाकूर त्या नियोजन मंडळावर असणार नाही. मी त्यावेळी नेत्राताईला सांगितलं होतं की कधी ना कधी तुझा भाऊ म्हणून त्याची परतफेड मी नक्की करणार आहे. आणि आज साहेबांच्या साक्षीने सांगतो नेत्राताई की ती जी काही झालेली घटना होती त्याचा कदाचित आम्हाला पश्चाताप झाला म्हणून ज्यावेळी नियोजन मंडळाच्या निवडणुका लागतील किंवा नियोजन मंडळावर जाण्याची संधी असेल आणि हे मी साहेब फार जबाबदारीने सांगतोय की सगळे जे आपले पदाधिकारी शिवसेनेचे
आज गुहागर तालुक्यात जिथे जमलेले आहेत त्यांनी एकमुखाने मला सांगितलं की नेत्राताईंचा प्रवेश होतोय, काय नवीन आहे आणि काय जुनं आहे बघू नका, पण नेत्राताई सारखी एक व्यक्ती आपल्या पक्षामध्ये जर येत असेल तर तिला महिलांचं नेतृत्व करण्याची संधी या गुहागर तालुक्यातनं द्यावी, अशा पद्धतीची भूमिका माझ्या सगळ्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबद्दल देखील मी मनापासून धन्यवाद देतो. साहेब, आज महेश नाटेकर इथं पक्षामध्ये आलेले आहेत. महेश नाटेकर म्हणजे जिल्ह्यातल्या खारवी समाजाचं नेतृत्व करणारा एक नेता आहे. आज महेशनं हाक मारावी आणि जिल्ह्यातला खारवी समाज एकत्र जमावा, एवढी ताकद आमच्या महेश नाटेकरची आहे. आणि महेश नाटेकर देखील साहेब आज तुमचं नेतृत्व स्वीकारतोय, याचा मनापासूनचा मला आनंद आहे. आणि साहेब, या पक्षप्रवेश सदस्य जे जिल्ह्याचा विकास करू शकतात त्याच्यामध्ये नेत्राताई, महेश नाटेकर आणि तिन्ही आमचे सभापती होते. ते 2 वर्ष माझ्या गळालाच लागत नव्हती. अनेक वेळा त्यांच्याबरोबर बैठका झाल्या, अनेक वेळा त्यांना विचारलं की बाबा नक्की तुम्हाला म्हणजे कुठेही बाकी विषय नाही, पण विकासात्मक काम करत असताना शिंदेसाहेब आपल्याला न्याय देतात. शिंदेसाहेब सर्वसामान्य कुटुंबातले नेते असल्यामुळं सर्वसामान्यांवर प्रेम करतात. मग अशा नेत्याचं नेतृत्व आपण का स्वीकारत नाही? आणि म्हणून मग अशी सांगितलं ठीक आहे, उशीर झाला असेल पण चांगली घटना आज 27 तारखेला घडते, त्याबद्दल मला अजून एक मानसिक समाधान आहे की ज्या मतदारसंघानं निसटता पराभव बघितला, राजेश बेंडलच्या रूपानं निसटता पराभव बघितला, 2100 मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं नाही, म्हणजे जवळजवळ 1100 मतं आम्हाला पडली नाहीत, म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाणाची जागा इथून निवडून आली नाही. पण साहेब, या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आणि याच 27 तारखेला सांगतो की पुढच्या विधानसभेला तुम्हाला अपेक्षित असलेला धनुष्यबाणाचा आमदार हा गुहागर मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आणू, हा प्रामाणिकपणाचा शब्द मी आपल्याला देतो. मुंबईवरनं तुम्ही प्रवास करत या ठिकाणी आला. नेत्राताई, एकच गोष्ट सांगतो मनोगत संपवत असताना, साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षप्रवेश मी बघितलेत, मोठमोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश बघितलेत. मोठमोठे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करतात, पण सर्वसामान्य महिला भगिनीला ताकद देण्यासाठी एक पक्षाचा प्रमुख एवढ्या ग्रामीण भागामध्ये येतो, हे देशातलं पहिलं उदाहरण असेल. आणि त्याबद्दल देखील मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात त्यांना देखील सांगतो, एवढ्या लांब सोडा पण कधीतरी चिपळूणला या, त्याच्यापेक्षा जवळ यायचं असेल तर कधीतरी खेडला या, त्याच्यापेक्षा जवळ यायचं असेल कधीतरी महाडला या, आणि त्याच्यापेक्षा जवळ यायचं असेल तर कधीतरी स्वतःच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेलला या. ही देखील अपेक्षा आज सत्तावीस तारखेच्या निमित्तानं का व्यक्त करतो? कारण ते किती शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे, किती बहिणींवर प्रेम करणारं नेतृत्व आहे, हे कदाचित आज नुसत्या गुहागरला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं असेल. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीचा प्रवेश करून घ्यायला आणि महेश सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या खारवी समाजाच्या कार्यकर्त्याचा प्रवेश करून घ्यायला साहेब 450 किलोमीटर प्रवास करून त्याची आपल्याला परतफेड करायची आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक या परिसरामध्ये स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माननीय होतो, मला उदय सामंत म्हणाले की आपल्याला वेळणेश्वरला नेत्राताई आणि आपले महेश नाटेकर आणि 3 पंचायत समितीचे माजी सभापती यांचा प्रवेश आहे. म्हणून लाडक्या बहिणीचा प्रवेश आहे ना, मग हा भाऊ तिकडे येतो बघा, पोचतोच. आणि मला वाटलं जवळ अंतर आहे, अंतर काय संपतच नाही, परंतु येताना निसर्ग बघायला भेटला.
आणि खरं म्हणजे या लाडक्या बहिणी माझ्या इकडे आहेत सगळ्या. तुमचं दर्शन घ्यायला मी आलोय, कारण तुम्ही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सरकार बनवली होती, सगळे मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं, परंतु आमच्या लाडक्या बहिणी 5 स्टार हॉटेलचे बुकिंग केले होते, पण लाडक्या बहिणीने त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार मेजॉरिटीने आणलं. लाडके भाऊ इकडे आहेत, सगळेच लोक आहेत. खरं म्हणजे मला वाटतं थोडक्यात काटा चुकला. हे संजय कदम नंतर आले का आपल्याकडे? थोडे अगोदर आले असते तर टांगा पलटी घोडे फरार. आणि नेत्राताई तुम्ही थोडा अगोदर आले असते, नाटेकर आणि सगळी मंडळी, तर आता हे चित्र वेगळं दिसलं असतं. पण मी आपल्याला एक विश्वास देतो की आज ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या नेत्राताई आहेत, त्यांचे आपले ठाकूर आहेत, त्यांचे पती, त्याचबरोबर विलास घगे आहेत, दत्ताराम निकम आहेत, समेर डिंगरकर आहेत, त्याचबरोबर अशोक ठाकूर आहेत, नवनीत अशोक ठाकूर. तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, सरपंच, उपसरपंच असे सगळे लोक आहेत. तर म्हणजे आजच्या या प्रवेशात तुम्ही या हॉल मधून हल्ला नाही. खरं म्हणजे पण या संपूर्ण कोकणामध्ये की या महाराष्ट्रामध्ये 20ला या ठिकाणी, आता त्यात मी काही जात नाही, बरं झालं जे या संपूर्णपणे पण लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या. लाडकी बहीण योजना या बहिणींना सांगितले की हे जे काही कोर्टात तुमच्या विरोधामध्ये गेलेत, हे दुष्ट सावत्र भाऊ यांना लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये. आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवलं आणि 232 आमदार या महायुतीचे निवडून आले. मी आपल्याला एकच सांगतो की यापूर्वी कधी लाडक्या बहीण योजना कधी आपण केली होती, युवा प्रशिक्षण योजना कधी केलं होतं,
वयोश्री योजना कधी केली होती, शेतकरी सन्मान योजना कधी केली होती. मी आपल्याला एवढंच सांगतो, एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती, तिला 50% फी सरकार देत होतं, 50% पालक भरत होते. परंतु उच्च शिक्षण घेताना पालकांवर बोजा नको, पालकांवर भार नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. एका त्याच रात्रीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींचं शिक्षण 100% मोफत करणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून आपण 2.5 वर्षाचा कारभार बघितला, किती निर्णय घेतले मलाही माहित नाही. आज या उदय सामंत इकडे पालकमंत्री आहेत, या कोकणामध्ये देखील अनेक योजना आपण आणतोय, अनेक त्याचा वापर करणार नाही. परंतु जे काही कामं राहिली होती गेल्या अनेक वर्षापासूनची, आपण कोस्टल रोड असू द्या, नवीन मुंबई सिंधुदुर्ग हायवे असू द्या, हे सगळे रस्ते आपण नव्याने करतोय. आणि त्याचबरोबर जुना जो नॅशनल हायवे आहे त्याची देखील परिस्थिती आता सुधारते आहे. आणि नक्की आपल्याला सांगतो की पुढच्या वर्षी हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हा गेले अनेक वर्ष हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले, जिकडे चांगले काम करणारे लोक होते त्यांनी चांगलं काम केलं, परंतु काही लोक त्या ठिकाणी चुकीचे मिळाले आणि त्यामुळे कामामध्ये उशीर झाला. परंतु यामध्ये हा नॅशनल हायवेचा गडकरी साहेब देखील स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. परंतु मी आपल्याला सांगतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये, आता मी जेव्हा मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प आपण पुढे नेले, ते प्रकल्प आपण पुढे नेतोय. दुसरी इनिंग आता देवेंद्रजी आहेत, ती आमची टीम काम करते आहे. खरं म्हणजे कोकणातला जो काय बॅकलॉग आहे, मगाशी नेत्राताईंनी सांगितलं की आपल्या इथले जे काय तरुण आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, इथं लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मच्छीमारांसाठी पण आपण निर्णय घेतला ना, कृषीचा दर्जा दिला. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाटेकर साहेब तुम्ही आलेला, तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करताय. तुम्हाला मी एकच सांगतो, आपण आता प्रवेश घेतल्यानंतर आपण एका परिवारातले झालेलो आहोत. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या समस्या आहेत, तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या आमच्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आजचा हा प्रवेश एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण एवढा वेळ थांबलात, हा फक्त नेत्राताई आणि नाटेकरांचा नाही, तर हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश, हजारो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज या ठिकाणी जिल्ह्यातले, तालुक्यातले इतर पक्षाचे उबाटाचे नेते असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, अनेक लोक, माजी आमदार असतील, अनेक लोक शिवसेनेमध्ये आले. आणि नेत्राताई काय तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आलात, तुम्ही आता खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात, खऱ्या स्वगृही तुम्ही परत आलेला आहात. त्यामुळे तुमचं मी मनापासून एक लाडकी बहीण म्हणून मी आपलं स्वागत करतो. मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने खूप खूप शुभेच्छा देतो. आज काय मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही, परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या भागातल्या ज्या या संपूर्णपणे जिल्हा परिषद आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यासाठी उदय सामंत मजबूत आहेत पालकमंत्री म्हणून, परंतु त्यांच्या सोबत हा एकनाथ शिंदे देखील तुमच्या सोबत आहे, ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा नेत्राताई आणि आपले महेश नाटेकर, त्यांचे आणखी माजी सभापती, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा हा आमचा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही, इथं कोणी मालक नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून पूर्वीसारखा आता नाहीये. तुम्ही मगाशी म्हणालात की थोडं पुढे या, थोडं पुढे या. आता मला जेव्हा कळलं की आता हेलिकॉप्टर नाही आहे, वेदर खराब आहे, विमान आहे, ते 6 नंतर पकडता येणार नाही, परंतु मी थांबलो नाही. माझ्या कार्यकर्त्यांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना मला भेटायचं होतं. मला थोडा त्रास झाला. मी कार्यकर्ता आहे, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शेवटी सोयी सुविधा ज्या आहेत, या सोयी सुविधा जेव्हा आपल्याला वापरायच्या तेव्हा वापरायच्या, परंतु जेव्हा
त्या वापरता येत नसतील आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कामामध्ये बाधा येता कामा नये. हा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा पूर आला, महापूर आला, तिकडे पोचतो. इरशाळवाडीला पण आपण बघितलं, तिकडेही पोचलो. कारण हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला. आणि मग एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा काय एवढं पोटतिडीक होते, का पोटदुखी होते, का काय काय नियम आहे, करार आहे की शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये, का मच्छीमाराच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये, काय? आणि म्हणून या राज्याने बघितलं, हे गरिबी आम्ही पाहिलेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही सुखदुःख असतात ती पाहिलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. मी आपल्याला शब्द देतो, कोणी किती म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि ज्या आमच्या सगळ्या योजना ज्या केल्या, लाडक्या भावांच्या, शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या, या सर्व योजना ज्या केलेल्या आहेत, या योजना आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण राबवणार. आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं, निवडून आल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, निवडणुकीमध्ये तर सर्व अशा घोषणा करायच्या असं म्हणणारं सरकार नाही. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे, मायबाप कष्टकऱ्यांचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्ही केलेला उठाव स्वीकारला. 2022ला आम्ही काय केलं, आम्ही मंत्रिपद सोडून दिली. मंत्री इथं 2 बसलेले आहेत, मंत्रिपदांवर आम्ही पाणी सोडलं. मंत्रिपद सोडून आम्ही पाय उतार होऊन गेलो. आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही, कोणाचंही ताट खेचून घेतलं नाही. पण 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरून ताट दिलं होतं त्यामध्ये माती कालवण्याचं काम कोणी केलं तुम्हाला माहित आहे. परंतु आम्ही ते केलं नाही. आम्ही असलेली मंत्रिपद सोडून आम्ही निघून गेलो आणि सत्ता आणली या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद दिले. लोकसभेत देखील विजय मिळवून दिला. विधानसभेत आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा जिंकलो. आणि जे आम्हाला म्हणत होते तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही, एकनाथ शिंदेने सांगितलं होतं, नेत्राताई आमचा एकही माणूस पडू देणार नाही, 200च्या पार आमदार आणल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर हा एकनाथ शिंदे शेती करायला गावाला निघून जाईल. 100 लढवून 20 जिंकता, 80 लढवून 60 जिंकता. बघा, सांगा कोणी केलं? जनतेने शिक्कामोर्तब कुणाच्या पाठीवर केलं? आणि म्हणून काम करणारा माणूस आहे, त्याच्या मागच जनता राहते. आज मी काय टीका करत नाही, आज मला करायची नाही, परंतु मी एवढंच सांगतो की नेत्राताई, नाटेकर, सर्व मंडळी बोललेला आहे, तुमचे उदय सामंत इथं आहेतच, परंतु जी जी काही कामं आहेत आपली, तुम्ही कशासाठी आलात? विकासासाठी आलात. आणि म्हणून विकास आमचा आहे. त्या लोकांनी आम्हाला खुर्ची दाखवली आहे, त्या लोकांचे प्रश्न शोधणारे आम्ही आहोत, त्यांच्या अडचणी शोधणारे आम्ही आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवणारे आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमचा अजेंडा साफ आहे. या राज्याचा विकास व्हावा, या राज्यातले सर्वसामान्य गोर गरीब लोकांना न्याय मिळावा, या राज्यात कुणी उपाशी पोटी राहता कामा नये, या राज्यातला शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, या राज्यातला मच्छीमार सुखी झाला पाहिजे, या राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, हे सुखी झाले पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे, हेच आमचं मागणं आहे. बाकी आमचा काही अजेंडा नाही. आणि म्हणून तुम्ही आलेला आहात, तुमचं मी स्वागत करतो. मला समजलं काही लोक अजून थांबलेत, काही लोकांना जरा आणि लोकांना पाहिजे विकास, विकासाचे सोयी सुविधा. लोक आम्हाला डायरेक्ट भेटायला सगळ्यांना इथं अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. आपण पाहिलं 2.5 वर्ष, या 2.5 वर्षामध्ये
आपले जे निर्णय घेतले ते निर्णय मला सांगायला देखील खूप वेळ लागेल. आणि मग जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी केली, फक्त घोषणा करून आम्ही थांबलो नाही. आणि म्हणूनच आजचा हा प्रवेश मला वाटतं खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींचा प्रवेश, लाडक्या भावांचा प्रवेश घ्यायला स्वतः तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे. आणि तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मला पद तर येतात जातात, सत्ता येते जाते. बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, नाव जाता कामा नये. आणि म्हणून पद येतात, पदावर खाली होतात. पण मला या तुमच्या एकनाथ शिंदेला, या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख जी मला मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे असं मी मानतो. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. मला तुम्हालाही थांबायला लागलं, पण तुम्ही इथं आल्यानंतर मला आनंद झाला की इथं येऊन माझ्या येण्याचं चीज झालं. तुम्ही इथं थांबून राहिलात, वाट पाहत राहिलात आणि मला देखील तुमच्याशी संवाद साधता आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपलं जे कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे, शिवसेना एक परिवार आहे, हे कुटुंब आहे. आणि म्हणून आपण आता एका कुटुंबातले आहोत, चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आपण सर्वजण वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांनी थांबायचं आहे, फोटो काढायचे आहे. साहेब गेल्यानंतर आपण सर्वांनी बाहेर पडायचं आहे. शिंदे साहेबांनी आपल्याला खूप चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. हॅलो, सर्व कार्यकर्त्यांना थांबायला सांगतोय बंधू भगिनींना की साहेब आपले लाडके भाऊ आपल्या या ठिकाणी फोटो घेणार आहेत. कृपया सर्वांनी त्या ठिकाणी थांबून घ्या.